नमस्कार मित्रांनो, आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या भागातील संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. आजचा भाग खूपच भावनिक आणि मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या भागात ईश्वरी अर्णवसाठी एक खास सरप्राईज प्लॅन करते. ती रूम सजवते, कॅन्डल्स लावते आणि मनात ठरवते की आज अर्णवसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणारच. पण दुसरीकडे वल्लरी खूप मोठा डाव आखत असते. ती हुशारीने जुने फोटो मिळवते आणि ते फोटो घरात आणते. ते फोटो असतात ईश्वरीच्या आईचे आणि अर्णवच्या बाबांचे. ईश्वरी किचनमध्ये असताना वल्लरी त्या फोटोंना फुलांच्या पगडीमध्ये लपवते. जेव्हा ईश्वरी सरप्राईजसाठी दोरी ओढते तेव्हा फुलांसोबत ते फोटोही खाली पडतात. ते फोटो पाहून ईश्वरी पूर्णपणे हादरते, कारण त्या फोटोंमध्ये असतात अर्णवचे वडील आणि ईश्वरीची आई. त्या क्षणी ईश्वरीला तिच्या भूतकाळाची सगळी आठवण होते आणि तिला कळतं की अर्णवच्या आयुष्यात आणि तिच्या आयुष्यात एक मोठं कनेक्शन आहे. हा धक्का ईश्वरी सहन करू शकत नाही. ती खूप टेन्शनमध्ये जाते, चक्कर येते आणि बेशुद्ध पडते. अर्णव घरी येतो, सगळं बघतो आणि घाबरतो. तो ईश्वरीला बेडवर नेतो, डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर सांगतात की ईश्वरीची रात्रभर काळजी घ्यावी लागेल, तिला खूप ताप जडला आहे. अर्णव रात्रभर तिच्याजवळ बसून राहतो आणि देवाकडे मनापासून तिच्यासाठी प्रार्थना करत असतो. ईश्वरीच्या आजारी पडण्यामागचे खरं कारण काय होतं, तर हेच की तिला हा धक्का अजिबात सहन झालेला नाहीये आणि त्यामुळे तिला खूप जास्त ताप चढलेला आहे. अर्णवला हे सत्य कळाल्यावर तो काय निर्णय घेईल, वल्लरीचा डाव यशस्वी होणार का, हे सगळं आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.